नमस्कार, वेलकम टू अवर न्यू व्लॉग इन अपेंडाज लाईफस्टाईल चॅनल. सो आय होप तुम्ही सगळे हेल्दी आणि चांगले असताल. बघा ना, पाऊस तर संपल्यातच जमा आहे. पाऊस काही येत नाही आहे, नुसतंच आभाळ येते आणि पाऊस पडायचं काही नाव नाही. जो 5-6 दिवस पाऊस पडला त्याच्यानंतर पाऊसच पडला नाही. ठीक आहे, लास्ट ब्लॉग आपला क्लिनिंगचा ब्लॉग होता आणि त्यात मी सांगितलं होतं की नेक्स्ट ब्लॉग जो करणार आहे तो सिंगिंगचा करणार आहे. तर मला कॉमेंट करा. तर तुम्ही कॉमेंट तर काही खूप जणांनी केलेले नाही आहेत. तर आजचा ब्लॉग मी म्हणजे माझ्या मनाप्रमाणे मला जे आवडतील गाणे तेच गाणे म्हणण्याचा ट्राय करणार आहे. एक हिंदी गाणं आणि एक मराठी गाणं मी म्हणणार आहे. आणि नेक्स्ट जर तुम्हाला सिंगिंग ब्लॉग पाहिजे असेल तर मला कमेंट मात्र नक्की करा. कारण कसं आहे, माझं चॅनल नवीन आहे, तर तुम्ही कमेंट केल्याशिवाय, लाईक केल्याशिवाय, सबस्क्राईब केल्याशिवाय मला मोटिवेशन मिळणार नाही, माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येणार नाही. तर तुम्ही काय करा, ज्यावेळेस तुम्ही माझा व्हिडिओ बघताल त्यावेळेस चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी एक बेल आयकॉन असतं ते क्लिक करा. म्हणजे तुम्हाला काय होईल की माझे जे नवीन नवीन व्हिडिओ असतील ते तुम्हाला पाहायला मिळतील. जर तुम्हाला आवडत असतील माझे व्हिडिओ तरी कॉमेंट करा, आवडत नसतील, काही सजेशन्स असतील तरीही कॉमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहिजे त्याचा पण कॉमेंट करत जा, लाईक करत जा. आणि हे बघा, लाईक करण्यासाठी काही पैसे वगैरे लागत नाहीत. तुम्ही एखाद्याला म्हणजे लाईक केलं चॅनलला, त्याचा व्हिडिओ पाहिला तर त्याला मोटिवेशनच मिळेल. काही सजेशन्स त्याला दिले की म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील वगैरे, तर माझ्यासारखी नवीन यूट्यूबर तिला म्हणजे एन्थुझियास्टिकली जी काही करू पाहते आहे तिला एक मोटिवेशन मिळेल. नाही तर काय होतं, कंटेंट क्रिएटरचं काय होतं की कॉन्टेंट बनवायला चालू करतात आणि मग हवा तसा रिस्पॉन्स नाही आला की ते मग मध्येच म्हणजे कन्सिस्टन्सी राहत नाही. मग त्यांनी केलेल्या इतक्या मेहनतीचा काही फायदा पण होत नाही आणि मग ते तसंच होतं ना. आता मी एक हाऊसवाईफ आहे. माझी स्टोरी तुम्हाला मी लास्ट एका ब्लॉगमध्ये सांगितली होती की कसं कसं झालेलं माझ्याबद्दल. तर मला असं एक्सपेक्टेड आहे की या वयात पण मी काहीतरी करू पाहते आहे. माझं आता वय जवळपास 35 मी क्रॉस केलेलं आहे. तरी पण मी माझं छंद वगैरे जोपासते किंवा तुमच्यासमोर नवीन नवीन क्रिएटिव्ह व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करते. तर मला फक्त इतकीच अपेक्षा आहे की तुम्ही मला म्हणजे मोटिवेट करावं, सजेशन्स द्यावेत आणि एखादं लाईक द्यावं, बस. तर मी लास्ट ब्लॉगला सांगितलं होतं की कॉमेंट करा. तर कॉमेंट तर कुणाचे आलेले नाही आहेत, त्यामुळे हा फर्स्ट सिंगिंग ब्लॉग असणार आहे. तर मी ह्याच्यामध्ये मला जे आवडतील किंवा मला जे जमतात ते गाणे मी एक हिंदी आणि एक मराठी गाण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि नेक्स्ट जर तुम्हाला सिंगिंग ब्लॉग बघायला आवडत असेल, ऐकायला आवडत असेल तर मला माझ्या चॅनलच्या खाली कॉमेंट करा. त्याप्रमाणे मी तुमच्या फरमाईशप्रमाणे मी गाण्याचा ट्राय करेन. तर आत्ता जे मी गाणी म्हणणार आहे ते विदाऊट म्युझिक असणार आहेत. कारण सगळ्यांनाच माहिती आहे की यूट्यूबवर जर कॅरिओके म्युझिक आपण यूज केलं समजा कुणाचं, तर कॉपीराईट लागू शकतो. त्यामुळे मी विदाऊट म्युझिक गाणं म्हणणार आहे. तर तुम्हाला कसं वाटतात गाणी ते मला सांगा. आणि प्रत्येक गाण्याचं ते कोणी गायलेलं आहे, त्यांचे गायक कोण आहेत, ओरिजिनल म्युझिक कोणी दिलेलं आहे किंवा तो पिक्चर कोणता आहे, कोणत्या पिक्चरमध्ये ते गाणं पिक्चराईज झालेलं आहे आणि कोणते हिरो हिरोईन आहेत याची माहिती पण मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा सो दॅट की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं पण नोटिफिकेशन मिळेल. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. सो स्टे ट्यून. तर मी चालू करते माझं पहिलं गाणं. माझं पहिलं गाणं मी डेडिकेट करते नुकत्याच माझ्या फेवरेट सिंगर आशाताई भोसले यांचं निधन झालं. तर मी माझं पहिला सिंगिंग ब्लॉगचं पहिलं पुष्प मी त्यांनाच अर्पित करते. कारण माझ्या त्या फेवरेट सिंगर होत्या. तर त्यांचं गाणं त्यांच्यासोबत पेअरअप केलं होतं. किशोर कुमार यांचं गाणं आहे, ते मला खूप आवडतं. आणि खूप म्हणजे जे क्रिटिक्स आहेत माझ्या घरचे, माझी आई, माझे वडील, माझा भाऊ वगैरे, ते सगळे म्हणतात की तुला हे गाणं म्हणजे तुझ्या आवाजामध्ये हे गाणं खूप छान वाटतं. तर मी ते गाण्याचा प्रयत्न करेन. तर गाण्याचे लिरिक्स मला पूर्ण पाठ नाही आहे, त्यामुळे मी खाली मोबाईलमध्ये दुसरा एक मोबाईल आहे त्याच्यामध्ये बघून म्हणेल. तर आधी मी तुम्हाला ह्या गाण्याबद्दलची माहिती सांगते. तर 1958 साली एक पिक्चर आला होता. त्या पिक्चरचं नाव होतं दिल्ली का ठग. आणि त्या पिक्चरमधलं एक गाणं आहे. तर या गाण्याचे गीतकार आहेत म्हणजे ज्यांनी लिरिक्स रायटर जे आहेत, ज्यांनी हे गाण्याचे बोल लिहिलेले आहेत ते आहेत शैलेंद्र. आणि संगीतकार म्हणजे ह्या गाण्याला म्युझिक डिरेक्टर जे आहेत ते आहेत रविशंकर शर्मा यांचं म्युझिक आहे. आणि गायक आहेत किशोर कुमार आणि गायिका आशा भोसले यांचं हे गाणं आहे. आणि हा पिक्चर आला होता 1958 साली. तर
गाण्याचं नाव आहे ये राते ये मौसम नदी का किनारा. हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल गाणं. तर हे गाणं मी आता म्हणणार आहे. तर लिरिक्स मला पाठ नाही, त्यामुळे मी खाली बघून म्हणेल. तर तुम्ही ऐका आणि सांगा मला कसं वाटलं. ओके. ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा. ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा. कहाँ दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा. ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा. ये क्या बात है आज की चांदनी में, ये क्या बात है आज की चांदनी में, कि हम खो गए प्यार की रागिनी में. ये बाहों में बाहें, ये बहकी निगाहें, लो आने लगा जिंदगी का मजा. ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा. कहाँ दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा. ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा. मला ना एका वेळेस 2 गाणे कव्हर करायचे आहेत, एक हिंदी आणि एक मराठी. त्यामुळे मी गाण्याचं एकच एकच कडवं म्हणणार आणि मुखडा बोलणार आहे. त्यामुळे मुखडा आणि अंतरा एकच म्हणजे बोलणार आहे. तर हे पहिलं गाणं कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि आता नेक्स्ट गाणं जे आहे ते आजकालच्या जमान्यातलं आहे, मराठी आहे. तर ते गाणं मी म्हणणार आहे. तर हे गाणं आत्ता जे मी म्हटलं आहे ते आणि आता नेक्स्ट जे मी म्हणणार आहे ते दोन्हीपैकी तुम्हाला कोणतं गाणं जास्त आवडलं माझ्या आवाजामध्ये ते कॉमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून. दुसरं गाणं कोणतं असणार आहे मी आत्ता सांगते. तर नेक्स्ट गाणं आहे, मूवीचं नाव आहे वेड. हा पिक्चर आला होता. तर वेड ह्या पिक्चरमधलं गाणं आहे, मी म्हणणार आहे. तर गाण्याचे बोल आहेत सुख कळले आणि या गाण्याचे ओरिजिनल सिंगर आहेत अजय अतुल आणि श्रेया घोषाल. तर श्रेया घोषाल पण एक वन ऑफ द फेवरेट माझी सिंगर आहे. आणि अजय अतुलचं तर म्युझिक तुम्हाला माहीतच आहे की पूर्ण मराठी इंडस्ट्रीमध्ये, इव्हन हिंदी इंडस्ट्रीमध्ये म्हणजे सुद्धा अजय अतुल यांची बोलबाला आहे. तर म्युझिक अजय अतुल यांनी दिलेलं आहे आणि जो मेल व्हॉईस आहे तो सुद्धा अजय गोगावले यांचाच आहे. तर सध्या मी फिमेल व्हर्जन जे आहे त्यांचं ते मी बोलणार आहे म्हणजे म्हणणार आहे, जे की श्रेया घोषाल यांनी गायलेलं आहे. आणि हे पिक्चराईज झालेलं आहे जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख. तर महाराष्ट्राची दादा वहिनींची जोडी याच्यावरती हे चित्रित झालेलं गाणं आहे. खूप छान गाणं आहे. तर मी ते गाण्याचा प्रयत्न करेल. तर नक्की सांगा की गाणं कसं वाटलं. स्पर्श केला न वाटे स्वर्गच आला हाताला. स्वप्न जे होते पूर्ण ते झाले, मुक्त जे होते आता बंधन आले नात्याला. वचनाचे अर्थ मी, बंधन हे सार्थ मी, अर्धांगी समजूनी संपूर्ण पाळले. सुख कळले कळले, सुख कळले कळले, कळले ना कसे असे सुर जुळले.
समर्पण घरात घरपण मी आज पाहिले, मी पाहिले हो. ऋणानुबंधात गीत गंधात मी आनंदात आज गायले, मी गायले हो. दिस वाटे वेगळा अन लागे कालळा, हे वेडे मन माझे पुरतेच भाळले. सुख कळले कळले, सुख कळले कळले, कळले ना कसे असे सूर जुळले, मन जुळले. तर गाण्याची आवड मला लहानपणापासूनच होती. माझी आई नेहमी म्हणायची की म्हणजे माझ्या भावाला आणि आम्हाला दोघांनाही नेहमी म्हणायची की तुमचा गाता गळा आहे, सूर चांगले आहे तुमच्या गळ्यामध्ये, तर तुम्ही गाणं शिका, गाणं शिका. तर लहानपणी मी सिरियसली एवढं कुठल्याच गोष्टीला घेतलं नाही. फक्त अभ्यासालाच महत्त्व जास्त दिलं. पण जसं जसं मोठं होईल तसं तसं मला कळत गेलं की आपल्यामध्ये जी हॉबी आहे, जो छंद आहे, त्याचा आपण प्रोफेशनली म्हणजे शिक्षण घ्यायला पाहिजे. तर जी गोष्ट आपल्याला आवडते त्याच्यातूनच अर्थार्जन जर करण्यात आलं, पैसे जर आपण कमवू शकलो, तर ते काम नाही वाटत आपल्याला, तो आनंद वाटतो. तर हे कसं जसं जसं वय वाढू लागलं तसं तसं मला कळालं. पण आपण म्हणतो ना की पुढच्या ठेच मागचा शहाणा. जे माझ्या आईने सांगितलं ते मी ऐकलं नाही, पण मी माझ्या मुलांच्या बाबतीत असं करणार नाही. माझ्या मुलीला ड्रॉइंगची खूप आवड आहे, तर मी तिला जे काही माझ्याच्याने पॉसिबल होईल ते मी त्याच्यामध्ये तिला प्रोफेशनली एज्युकेशन घे असं म्हणजे सांगणार आहे. आणि आजकालची मुलं झेन मुलं आहेत, त्यांना बरं वाईट जे काही असेल त्यांच्या आयुष्यासाठी जे काही बरं वाईट आहे ते त्यांना कळतं. आणि चांगले दिलेले सल्ले ते आपल्यापेक्षा जास्त योग्य प्रकारे घेतात आणि त्यांचा अंमल करतात असं मला वाटतं. मी आता एक मिलेनियल आहे, मी 90sमधली आहे. मी माझ्या आईवडिलांचं म्हणजे स्पेशली माझ्या आईचं तेवढं ते सजेशन ऐकलं नाही की मी जर आज गाणं शिकले असते तर मला अजून लोकांसाठी नाही पण माझ्यासाठी मला अजून चांगल्या प्रकारे गाणं म्हणता आलं असतं, मला माझा छंद जोपासता आला असता. तरीही आता मी म्हणजे वाईट मानून न घेता माझा हा जो छंद आहे तो मी जोपासण्याचा प्रयत्न करते अशा प्रकारे यूट्यूबच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून. तर तुम्हाला माझ्या आवाजात हे 2 गाणे कसे वाटले आणि जर काही अजून सजेशन्स असतील तर मला नक्की कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ सिंगिंगचा व्हिडिओ मला माहीत नाही मी कधी अपलोड करेल. जोपर्यंत तुमचे कॉमेंट येणार नाही तोपर्यंत मी म्हणजे डिसाईड नाही करू शकत की मला नेक्स्ट कोणते गाणे म्हणायचे आहेत. तर 1-2 व्हिडिओ सोडून नेक्स्ट मी सिंगिंगचा व्लॉग परत बनवायचा प्रयत्न करेल. मला माहिती आहे हा व्लॉग थोडा छोटा होणार आहे, तरी पण तुम्ही समजून घ्या. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये मी अजून एक गाणं ॲडिशनल गाण्याचा प्रयत्न करेल. जर आपला व्लॉग छोटा होत असेल तर त्याला एक्सटेंड करण्याचा. तर तुम्ही गाणे कोणते हवे आहेत, कोणते ऐकायला आवडतील याचे सजेशन्स मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग अँड लिसनिंग. तर भेटू. थँक्यू.